महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी आता NCMC अर्थात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहेत. 1 ऑगस्ट 2026 पासून या कार्डशिवाय सवलतीच्या दरातील प्रवासाची सुविधा मिळणार नाही, अशी माहिती ST प्रशासनाकडून देण्यात आली आहे. STचा प्रवास अधिक डिजिटल, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने NCMC स्मार्ट कार्डची योजना लागू केली आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर पावले उचलली आहेत. NCMC कार्ड योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे 51 लाख प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 25 लाख प्रवाशांच्या हातात स्मार्ट कार्ड पोहोचले आहेत. उर्वरित कार्ड वितरणाचे काम वेगाने सुरू आहे. कार्ड मिळण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागू नये म्हणून राज्यभर 4,000हून अधिक अधिकृत वितरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. दरम्यान काही वितरण केंद्राकडून ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे प्रवाशांकडून उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत ST प्रशासनाने अशा केंद्रांना सज्जड दम भरला आहे. ज्या वितरण केंद्रांवर कार्डसाठी विहित दरापेक्षा जास्त रक्कम आकारली जाईल त्यांचा वितरण परवाना तातडीने रद्द करण्यात येईल, असा इशारा ST प्रशासनाने दिला आहे. दिनांक 1 ऑगस्टपासून सवलत मिळण्यासाठी हे कार्ड आवश्यक असल्याने पात्र प्रवाशांनी तातडीने आपल्या जवळच्या बसस्थानकावर किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाने केले आहे.